हाय. नमस्कार आमच्या भावा बहिणींना. भावा बहिणीनं भरपूर भावा बहिणींचा प्रश्न पण आहेत आणि त्यात विशेषतः म्हणजे असं की माझ्या बहिणींचा बी काय आरोप आहेत. मला मला काय म्हणते माहिती का ते, काय ती योग्य नावाचा बोका, योगी नावाचा बोक्या मला बोका म्हणते. मला ते त्याला तर पटलं पाहिजे काय बोलते काय नाही. आणि तिला मी म्हणल्यावर स्वार्थी पुणे मग कसं होईल सांगा तुम्ही मला. तिला जर मी म्हणलं स्वार्थी पुणे तर मग कसं होईल. आता तिचं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पण ऐकते बरं का, तुम्ही बी ऐकत असाल. प्रत्येक व्हिडिओमध्ये तिचं काय असतं माहिती का, मी सगळ्यांना दिलं घेतलं, मी सगळ्यांना बघितलं, मी असं केलं, मी तसं केलं, मी हाव केलं, मी तेव केलं. तर भावा बहिणींना मला एक सांगा तुम्ही, ज्या ज्या टायमाला मला साथ दिली, ज्या टायमाला बी होऊ द्या, ज्या टायमाला मला साथ दिली ना, तर कुठल्या टायमाला मी असं म्हणलं की मला साथ दिली नाही. मी कुठल्या टायमाला म्हणलं की मला साथ दिली नाही म्हणून. हे ना काय अशी करोडाची प्रॉपर्टी मला दिली तेव्हा हे सारखं टोमणं देते मला की लय दिलं आणि मोठं कर्तव्य म्हणल्यावर ह्यांना बहीण दिसती, असं झालं तसं झालं. आणि ज्या टायमाला जर ह्याला बहीण म्हणून नाही गेलं तर हे काय म्हणते की कधी ह्यांनी माझं मोठी बहीण आहे म्हणून सल्लं घेतलं का, कधी मला मोठी बहीण आहे म्हणून ह्यांनी हे केलं का, असं झालं तसं झालं. बरं आता भाऊ बहिणीनं आमच्या दोघा नवरा बायकोचं आता जाते मी तिकडं, जरा बसते थोडं साईडला बसते, मग तुमच्यासंग बोलते. कसं आहे माहिती आहे का, ती समोर बोलायला लागले की लगेच ओरडत बोंबलत येते माझ्याकडं. वर जाते, जरा लांब जाते तिच्यापासून. हे तर वर आली भावा बहिणींना मी. हे बाई पडली असते. आता आधी मोबाईल लावू दे मला एका ठिकाणी. वर येऊन बसली इथं मी आता. तर पहिली तर माझे भाऊ बहीण म्हणत होती, अगं आंघोळ कर आंघोळ कर आंघोळ कर, 3रा दिवस आहे, 4था दिवस आहे, 5वा दिवस आहे तो आंघोळ केलेला. तर आंघोळ केली. आंघोळ करताना मी बाथरूममध्ये जायचं म्हणलं बडबड बडबड करत होती. पण आता भावा बहिणीनं बाईची जात कुठं बाहेर आंघोळ करणार आहे सांगा बरं तुम्ही मला. हां, आता माझ्या कानातली सोन्याची आहे ती घाण ठेवलेली आहे, ती आपल्या कामान ती पैसे भरायचं होतं म्हणून घाण ठेवलेली आहे ती. आणि आईच्या दवाखान्यासाठी तर इथलं गेलं. जाऊ दे, ते आईचं तर नाही काढायचं, असू द्या. हिचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, ह्याच्या बाबतीत मला तुम्हाला बोलायचं. कसं आहे माहिती आहे का, माझं बोलताना भाऊ बहिणी तुम्हाला तोंड दिसतंय, माझं बोलताना तुम्हाला तोंड दिसतंय, मी पुरेपूर सगळी चुकीची दिसते तुम्हाला. असू द्या, मला काय हरकत नाही. कारण की माझी जी चांगली भाऊ बहीण आहेत का नाही, त्यांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, योगिता तुला जी चांगली भाऊ बहीण बोलत होती, जी तुला चांगली भाऊ बहीण समजते ती पण तुला चुकीचं ठरवते ती, आणि माझा राग येतोय. म्हणजे जी भाऊ बहीण आहेत का नाही त्यांना, माझी जी चांगली भाऊ बहीण आहे ती, त्यांना माझा राग येतोय. तर येत असेल भाऊ बहिणीनं, 100% माझा राग येत असेल. मी म्हणत नाही की माझा राग येत नाही म्हणून, माझा राग येत असेल. पण त्यात विषय काय आहे माहिती आहे का भाऊ बहिणीनं, ज्या टायमाला माझा नवरा घेऊन आला इथं, बरं का, ज्या टायमाला माझा नवरा इथं घेऊन आला आणि परत माझा नवरा दुसऱ्या दिवशी मला सोडून घरी चालला होता, त्या टायमाला ही बोलू शकत होती ना, बोलू शकत होती का नव्हती. 4 गोष्टी समजून सांगू शकत होती. किंवा ही आता माझ्या तर आहे ना ती पक्की डोक्यात बसते. तुम्ही मला काही पण म्हणा, तुम्हाला दिसते ना तुमची पूनमताई चांगली, तर तुम्हाला दिसू दे. तुम्हाला ती चांगली दिसते ना, मी वाईट आहे ना, तर मी असू दे. मी म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही मला चांगलं म्हणा म्हणून.
मी वाईट आहे ना तर वाईट सही, मी वाईट तर वाईट. पण ह्यात तुमच्या चांगल्या पूनमताईंनी 4 गोष्टी समजून सांगायच्या होत्या ना माझ्या नवऱ्याला. बरोबर आहे का नाही? आता आता मला कमेंट बी आले ते की तू बी दारू पिते का काय, नवऱ्याने दारू पिली म्हणून काय झालं, तू दारू पिते का? तर भावा बहिणींनो, मी जर दारू पित असती तर रोज नवऱ्याला मी असं खांबा आणायला लावला असता दारूचा, रोज दारूचा खांबे आणायला लावला असता आणि म्हणली असते की चकना बी आणून चल दोघं दारू पिऊ. त्यानं दारू प्यायल्यावर मी इतकं त्याला बोलायचा माझा संमतच नव्हता ना. कारण की कसं असतं माहितीये का भावा बहिणींनो, एकदा माणूस जर वाईट वळणाला गेला तर ती कायमचा वाईट वळणाला जातो. आणि डोळ्यासमोरचं रिझल्ट आमच्या घरातलं पण आहे, तर तुम्हाला माहिती आहे. आता मी काय कोणाची नावं घेणार नाही बरं का, कारण की माझी तितकी इच्छा पण नाही कोणाची मी नावं घ्यावी ती म्हणून. खरं तुम्हाला सांगते, मी हजार पटीनं मी तुमच्या नजरेत वाईट असू दे, 1000 पटीनं मी तुमच्या नजरेत वाईट असू दे, मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही मला चांगलं म्हणा म्हणून. मी कधीच म्हणणार नाही की तुम्ही मला चांगलं म्हणा. आता माझी जे काय भाऊ बहीण आहे त्यांचं काय म्हणणं आहे की योगिता शांत हो. भावा बहिणींनो, इथून पाठीमाग आहे ना मी शांत राहून बघितलेलं आहे, शांत राहून मी बघितलेलं आहे. पण विषय काय झाला माहिती आहे का, ज्या टायमाला मी शांत राहत होते ना त्या टायमाला पण मी चुकीचीच होती. मी प्रत्युत्तर द्यायला तयार आहे, प्रत्युत्तर देते तरी पण मी चुकीचीच आहे. म्हणजे योगी सगळी गुण चुकीचे, तर अशी बी चुकीची असू द्या आणि तशी बी चुकीची असू द्या, मला फरक पडत नाही. आणि किंवा मी म्हणणार नाही की कुणी मला चांगलं म्हणा म्हणून. ज्यांना चांगलं समजायचं ती चांगलं समजत्याल, ज्यांना वाईट समजायचं ती वाईट समजत्याल. कारण की प्रत्येकाचा दृष्टिकोन आपल्याला बघण्याचा हा चांगला असू शकत नाही. कुणाचा वाईट असू शकतो, कुणाचा चांगला असू शकतो. बरोबर आहे का नाही माझं? तर तसंच भाऊ बहिणी, आता मला सांगा, ही सकाळी मला काय म्हणली, धुणं भांडी करू नको. बरोबर आहे का नाही? मोबाईल पडेल, मोबाईल आधीच मोबाईलला चार्जिंग व्हाय नाही माझ्या. सकाळी 85 चार्जिंग होती तर खटाक दिसणं 1% सांगितली. एकतर माझा मोबाईल त्या गेल्या बारीच्या भांडणात बी फुटला आणि ह्या बायाच्या कारपारी बी मोबाईल माझा पडला. तर माझा मोबाईल खराब झालाय. कसं आहे माहिती का, सगळे गुण मलाच बुडून ही झालेली आहे, ही बसलेली आहे, काय त्याला म्हणते ती, म्हणजे माझीच बुडवणूक झालेली आहे सगळे कुठं. तर असू द्या. तर मला म्हणली की धुणं भांडी करायचं नाही, माझं घरदार झाडायचं नाही, काय करायचं नाही. तर भाऊ बहिणींनो, एवढी तर माझ्याकडे अक्कल आहे. मी काय अक्कल माझी पूर्ण घाण ठेवलेली नाही. जरी तुम्हाला वाटत असेल का नाही मला लाज नाही, मी बिगर आबरूची आहे, मला आबरूच नाही, मला इज्जतच नाही, जरी तुमच्या नजरेत असेल ना तर ठीक आहे, मला काय हरकत नाही. पण मी कसं असतं माहिती का, माणूस स्वतःच्या नजरेत चांगला सिद्ध झाला पाहिजे. ती माझ्या नजरेत आहे ना मी कशी आहे कशी नाही ही माझी मला माहिती. कारण की मी इथं का थांबली, कशासाठी थांबली, ह्याचं कारण काय आहे ही पण मी तुम्हाला सांगणार भाऊ बहिणीला. माझ्या बहिणीचा आणि माझा वादविवाद चाललाय. तर बऱ्याच भाऊ बहिणींना ही उत्सुकता आहे की ही भांडण खरं आहे का खोटं आहे. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, ही जी भांडणं चालू आहेत ना ही खरी भांडणं आहेत, ह्यात काही खोट नाही किंवा काय नाही. आणि आजपर्यंत आहे ना मी बहिणीला कधीच एवढं बोलली नव्हती, हे तुम्ही बघितलं असेल. आजपर्यंत तिनं माझ्याविषयी कितीतरी व्हिडिओ बनवलं, माझ्या विरोधात कितीतरी बोलली, काय काय मला बोलली, पण मी कधीच वाईट नव्हती बोलली, मी चांगलंच बोलली होती. कारण कसं असतं भाऊ बहिणीनं, प्रत्येक माणसाचं आहे ना समजून घेण्याची किंवा सहनशक्तीची काहीतरी क्षमता असते हो. ज्यावेळेस ती क्षमता आपली रेषेवर आणते ना, हद्द पार होते ना, त्या टायमाला माणूस आहे ना आपोआप बोलायला तयार होतो. तशाच काही गोष्टी आहेत त्या माझ्या बी. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, मी काम हे केलं, मला भूक लागली, भाऊ बहिणी मला गोळ्या चालू आहेत त्या, मी चहा खारे, सकाळी मी खारी घेतली अर्धा किलो, चहा खारे खायला लागले मी. आता इथं राहायचं म्हणून का मी बाजार घेऊन नव्हती आली किंवा मी माझं बाजार भरला नाही किंवा काहीच नाही. तिच्या घरातली साखर घेतली, चहा केला, खाल्ला. तर मी चहा आणि खरी खातानी तुम्हाला दाखवलं, तिनं चहा आणि खरी खाताने कुणाला दाखवलं, तुम्हाला दाखवलं. म्हणजे मला कसं आहे माहिती आहे का,
बऱ्याच लोकांचा असं प्रयत्न चालू आहे की मी किती वाईट आहे, मी किती वाईट आहे ही फक्त दाखवून देण्याची एक प्रयत्न प्रत्येकाचा, की मी किती वाईट आहे ही फक्त दाखवून द्यायचं. तर असू द्या, आता समोरची जी बघणार आहे ती त्यांनी समजून घ्यायचं बाबा ही माणूस कसा आहे कसा नाही, खरंच काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम नाही, ही 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सिद्ध होत नसतं. बरोबर आहे का नाही? तर हे कानातलं पण मी त्या पुरीकडून मागून घेतलं, कारण की मला कानातलं नव्हतं घालायला. माझे कानातले घाण ठेवले ती, आणि कानातली होलं बुजली म्हणजे मग लय बेकार होऊन जाईल. त्यामुळं म्हणलं मला एक रांगोळी ही केली मी, बसले आपल्याकडे येऊन. कोणाच्या आधी नगन कोणाच्या मध्ये नको. कसं आहे, आपल्याला डोळ्यासमोर बघितलं की माणसाचं हे तिडे फुटते या, कुठं कुणाच्या हे करत बसतात. आपल्या बी डोक्याला शिनवट आहे, मला बी डोक्याच्या ह्याच्या गोळ्या चालू आहे त्या भावा बहिणीनं, माझ्या बी डोक्यावर परिणाम झालेला आहे.